बीकेसीतल्या मैदानावर जी महाविकास आघाडीची म्हणजे इंडिया आघाडीची जी सभा होतीये त्या सभेच्या अनुषंगाने अपडेट जाणून घेऊया। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। कृष्णा, इंडिया आघाडीचं देखील जोरदार शक्ती प्रदर्शन आज मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणजे या दोन्ही युती आणि आघाडीच्या अनुषंगाने दोन जंगी आणि अगदी दणकेबाज अशा सभा आज मुंबईकरांना पाहायला मिळणार आहेत। सगळ्यांचंच लक्ष या मुंबईतल्या दोन सभांकडे आहे। महाविकास आघाडीच्या या सभेच्या अनुषंगाने काय अपडेट्स? सुरुवातीला महाविकास आघाडीचं बॅनर या ठिकाणी मी आपल्या प्रेक्षकांना दाखवतो। परिवर्तन सभा अशा प्रकारचं हे बॅनर आहे। बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो आहे, तीनही पक्षाचे चिन्ह आहेत। भारत मातेचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, जे बीजेपीच्या सभेमध्ये देखील पाहायला मिळतं। मात्र इथे फरक आहे, भारत मातेच्या जो या ठिकाणी चित्र आहे त्याआधी फक्त तिरंगा आहे। भाजपाच्या भारत मातेचा जो फोटो वापरला जातो त्यावरती भगवा कलर असतो। वेगवेगळ्या दोनही फळीतल्या नेत्यांना बॅनरवरती संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पहिल्या जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आहेत, सोनिया गांधी आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, त्यानंतर शरद पवार आहेत आणि त्यानंतर राहुल गांधी आहेत। खाली आपण जर पाहिलं तर अरविंद केजरीवाल, सुप्रिया सुळे, त्यानंतर आदित्य ठाकरे आणि अन्य नेते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आपल्यासोबत खरं तर आजच्या सभेमध्ये 4 दिग्गज नेते या ठिकाणी भाषण करणार आहेत आणि आपल्यासोबत काही कार्यकर्ते देखील आहेत। आपचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या हातात वेगळ्या खरं तर हातामध्ये त्यांच्या काही वेगवेगळे घोषवाक्य असलेल्या पाट्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। पहिला प्रश्न असा आहे की बीजेपीच्या जी आज सभा होते तिथे दोन दिग्गज वक्तृत्वावर प्राबल्य असणारे नेते या ठिकाणी आहेत। एक आहेत राज ठाकरे आणि दुसरे आहेत नरेंद्र मोदी आणि इथेही 4 म्हणजे नेते आहेत। मात्र त्यांच्याकडे वक्तृत्वाचं प्राबल्य याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? त्यांच्याबद्दल म्हणायचं म्हटलं की आता संपूर्ण भारतामध्ये ही जी लोकशाही वाचवण्याची जी काही मोहीम हाती घेतलेली आहे तर ही निवडणूक नागरिकांनी घेतलेली आहे, त्यामुळं त्यांना त्यांची जागा दाखवण्यातच येईल। यात आपल्यासोबत काय प्रतिक्रिया आहे? मेरा तो ये बोलना है कि इंडिया अलायंस ये बार जीत जाएंगी, क्योंकि देश की जो हालत मोदी सरकार ने कर दी है उसकी वजह से पूरी जनता जो है, देश के 140 करोड़ लोग मोदी सरकार से परेशान हैं। तो जो लोग हैं वही इस बात का फैसला करेंगे। नेक्स्ट गवर्नमेंट इंडिया अलायंस की आने वाली है और पूरे इंडिया में इंडिया अलायंस का डंका बजने वाला है। ठीक आहे, आपल्यासोबत अजून काही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।